हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का आपल्या किचनमध्ये अशा काही गोष्टी किंवा असे घटक काही ठेवले तर ते आपल्याला फिट तर ठेवणारच आहे, शिवाय त्यांच्या सवयी लावून घेतल्या तर आपण कायमच फिट राहणार आहोत. स्वयंपाकघरातील पहिला घटक आहे मेथी. तर मेथी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतेच, कारण आपण स्वयंपाकातच वापरतो आणि त्याचे फायदे तर भरपूर अप्रतिमच आहेत. तर आपण मेथीचा अजून एक असा रोज रात्री भिजत घातली असा उपयोग केला का रोज रात्री भिजत घालायची आणि सकाळी उठून आपण त्याचं पाणी आणि ती भिजलेली मेथी चावून खायची आहे. तर याचे खूप अप्रतिम फायदे आहेत. तर केसांसाठी तर आहेच आणि चांगल्या बुद्धिमत्तेसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. जर तुम्हाला पाळीमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तर ते सुरळीत होतं पाळीचं कार्य. यांचं C-सेक्शन झालेलं असतं किंवा फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं असतं तर त्यांना कमरेत क्रॅम्प्स येतात किंवा मग जॉईंट्स दुखतात काहींचे, तर त्याच्यासाठी ही मेथी खूपच गुणकारी आहे. काहींना चमक भरणे, उसण भरणे हे त्रास असतो, तर त्याच्यासाठी तर हे खूप गुणकारी आहे. तुम्ही मेथी रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी खात जा. तुमच्या कधीच पाठीत किंवा कमरेत अशी चमक भरणार नाही किंवा गुडघ्यामध्ये चमक भरणार नाही. त्याशिवाय तुमचे केस गळणार नाहीत. वेट लॉस होईल. वेट वाढलं असेल तर ते लेवलमध्ये येईल. तर असे अनेक गुणधर्म या मेथीचे आहेत. तर हे उपाशीपोटी मात्र घेत जा सकाळी. सध्या सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे, थ्रोट इन्फेक्शन, कफ, सर्दी. तर याच्यासाठी ना आपण प्रायमरी स्टेजला अगदी घरच्या घरी उपाय केला ना तर अगदी आपलं हे आजार पटकन बरे होतात. तसंच मला सुद्धा गेल्या आठवड्यात झालेलं. तर मी काय केलं, किचनमधलं ज्येष्ठमध पावडर मी नेहमी ठेवते तर ती वापरली. तर ज्येष्ठमधाचे ना तुकडे असतात, असं खोड असतं, तर ते ठेवलं तर आपण त्याची पावडर करत बसा वगैरे हे करावं लागतं. त्याच्यासाठी आपण पावडरच जर रेडीमेड ठेवली तर आपल्याला ती उपयोगी पडते. तर पहा, असे हे ज्येष्ठमधाचे तुकडे आहेत, त्याला मुलेठीसुद्धा म्हणतात. तर बहुतेकांच्या किचनमध्ये मुलेठी असते किंवा मुलेठी पावडर असते, तशी मी सुद्धा माझ्या किचनमध्ये ठेवते. तर मी इथे नेचर शुअरची मुलेठी पावडर नेहमी वापरते. तर ही मुलेठी पावडर म्हणजे ज्येष्ठमध पावडर 100% अगदी प्युअर तर आहेच, शिवाय अगदी कुठलेही प्रिझर्वेटिव्हज याच्यात नाही आहेत किंवा याच्यात कुठले केमिकल्सही नाही आहेत. शिवाय ना याच्याबरोबर आपल्याला लॅब टेस्टेड सर्टिफिकेटसुद्धा मिळतं, जे आपल्याला खात्री देतं याच्या प्युरिटीची. याच्याबरोबर मधाची बॉटल मिळालेली आहे, एक ॲप्लिकेटर मिळालेला आहे, शिवाय एक छोटा स्पूनसुद्धा मिळालेला आहे. या मुलेठी पावडरचा उपयोग फक्त खोकल्यासाठी किंवा सर्दीसाठी नाही तर अजून आपण बरेच उपयोग करू शकतो. तर आपल्या कॉम्प्लेक्शनसाठी सुद्धा आहे. कॉम्प्लेक्शन सुधारतं, पिगमेंटेशन नाहीचं होतं, डार्क स्पॉट नाहीसे होतात. त्यांना ओपन पोर्स, ॲक्ने, पिंपल्सचा त्रास असेल, सन ब्लॉकिंगचा त्रास असेल ते सुद्धा हे वापरू शकतात. याच्यात स्किन मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज आहे, शिवाय अँटीबॅक्टेरियल आहे हे. त्याच्यामुळे स्किनसाठी आणि पोटात घेतलं तरी खूप फायदा होतो. याच्याबरोबर ना एक लिफलेट आहे, तर त्याच्यात ना सगळी माहिती दिलेली आहे का आपण कशा प्रकारे वापरायचं आहे ते. या पावडरचा रेग्युलर यूज केला तर तुमची स्किन अगदी छान होणार आहे, डार्क स्पॉट जाणार आहे, ब्लेमिशेस, स्कार्स नाहीसे होणार आहेत आणि स्किनला एक इव्हन टोन मिळणार आहे. मुलेठी पावडर कायम स्किनचा pH लेवल बॅलन्स करते, त्याच्यामुळे स्किन अगदी मेंटेन राहते, हेल्दी राहते. तर आता पहा, मी इथे एका चमच्यात ही पावडर घेते. अगदी छोटा टीस्पून आपण ही पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यात मध टाकायचं आहे. आता जर हे प्रमाण आहे ना, हे मी थ्रोट इन्फेक्शन किंवा तुम्हाला खोकला होतो त्याच्यासाठी दाखवते. शिवाय तुम्ही हे थोडंसं प्रमाण वाढवलं ना तर अँझायटी किंवा ज्यांना स्ट्रेस असतो तर मूड स्विंग असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा हे थोडंसं प्रमाण वाढवलं तर उपयोगाचं ठरणार आहे. अगदी तुम्ही हे रोज घेत जा, तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. शिवाय तुमचा मेंटल आणि फिजिकल हेल्थसुद्धा चांगली राहणार आहे कायम. तर मी या प्रकारे नेहमी घेते, त्याच्यामुळे मला याचा खूप फायदा होतो. नेचर शुअरची तुम्हाला मुलेठी पावडर मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. आपल्या इतर आरोग्याबरोबर डोळ्याचं आरोग्य फार महत्त्वाचं असतं. खूप लहान वयात काहींना चष्मा लागलेला असतो, मग चष्मा लागला का बाकीचे आपल्याला गॉगल्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे लावता नाही आहेत. डोळे आपले चांगले पाहिजेत, कायम आपले डोळे छान पाणीदार आणि सुदृढ असे पाहिजेत. तर त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी पण अगदी सोपा उपाय आपल्या किचनमध्येच दडलेला आहे. तर आपण काय करायचं, किचनमध्ये नेहमी त्रिफळा चूर्ण पावडर ठेवून द्यायची. तर ही त्रिफळा चूर्ण पावडर आहे ना, याने तर पोट पण साफ
होतं आणि डोळे तुमचे अगदी तेजस्वी होणार आहे। तुम्ही फक्त 3 महिने ही पावडर वापरा, न विसरता ही सवय लावून घ्या का रात्री कोमट पाण्यातून ही पावडर 1 चमचा पावडर घ्या। 3 महिन्यात मी खात्री देते का तुमच्या डोळ्यांचा चष्म्याचा नंबर कमी होणार आणि डोळे तुमचे तेजस्वी होणार। मला अजूनसुद्धा कुठलाच चष्मा लागलेला नाही। मला कॉलेजमध्ये असताना 12वीत चष्मा होता, नंतर माझा चष्मा गेला। मला अजिबात चष्मा नाही आहे आणि ही त्रिफळा पावडर, चूर्ण पावडर मी नेहमी घेते, त्याच्यामुळे माझे डोळे खूप चांगले आहेत अजून पण। फक्त मोबाईल आणि लॅपटॉप वापरताना मी अँटी स्क्रीन ग्लासेस वापरते। चौथा किचनमधला अगदी अत्यंत उपयोगाचा घटक म्हणजे काळे तीळ आहेत। तर काळे तीळ प्रत्येकाच्या किचनमध्ये असायलाच हवे। खूप जण पांढरे तीळ वापरतात, तर वापरा, काही हरकत नाही, पांढरे तीळ पण चांगले असतात, पण काळे तीळ आहेत त्यांचा डबल फायदा आहे पांढऱ्या तिळांपेक्षा। तर काळे तीळ तुम्ही नेहमी एवढा अर्धा किंवा 1 चमचा रोज चावून खाल्ले तरी खूप फायद्याचे होतात। आपलं जे शरीरातील किंवा हाडांमधलं जे वंगण असतं ते कमी झालं असेल तर या काळ्या तिळाने होतात। शिवाय केस आपले काळे राहतात, लवकर केस पांढरे होत नाहीत, केस गळत नाहीत। याच्यात नेहमी हेल्दी फॅट्स असतात जे शरीराला उपयोगाचेच असतात, त्याने अजिबात वजन वाढत नाहीत। त्याच्यामुळे आपलं हार्टचं कार्य सुरळीत चालतं, हार्ट डिसीज कोणताच होत नाही। कॅल्शियमचं प्रमाण याच्यात जास्त असतं, आयर्न असतं, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज हे घटक असतात जे अगदी आपल्या शरीराला उपयोगी असतात। अँटीऑक्सिडंटचं काम करतात, त्याच्यामुळे शरीरातील सेल्स डॅमेज होतात, ते रिकवर होतात किंवा डॅमेज होतच नाही। त्याचबरोबर इथे हे ब्लॅक सीड ऑइल किंवा ब्लॅक सिसम ऑइल आहे, तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। ज्यांचे जॉईंट्स खूप दुखतात, हातापायाचे सांधे दुखतात, गुडघे दुखतात, तर त्यांनी नेहमी हे लावावं। तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी तुम्ही लावा, तुम्हाला जॉईंट पेन होणार नाही। तर मी नेहमी हे म्हणजे खूप वेळा मी हे वापरते। मी काही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे का काळं ते जे कोल्ड प्रेस ऑइल आहे, तर ते तुम्ही वापरा आणि ते जॉईंट्सला तुम्ही नेहमी स्वतःच्याच हाताने लावायचं, तर अगदी छान तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे, फरक जाणवणार आहे। स्किनला तुमच्या जर ड्रायनेस आला असेल तर वरच्यावर हे या तेलाने मॉलिश केलं तर तो ड्रायनेस जातो, स्किन आपली चमकदार होते। ह्यांच्या पाठीच्या कण्यातली जी अशी मऊ गादी असते किंवा वंगण कमी झालं असेल तर ती गादी परत फॉर्म होते आणि पाठीचा कणा आपला चांगला सुदृढ राहतो। वरच्यावर याने मॉलिश केलं तर आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि ब्लड प्रेशर पण कायम कंट्रोलमध्ये राहतं। शिवाय याच्यात अँटी कॅन्सर प्रॉपर्टीजसुद्धा आहेत। तर ब्लॅक सिसम कोल्ड प्रेस ऑइल पण नेहमी तुम्ही वापरत जा। शिवाय मगाशी सांगितल्याप्रमाणे रोज अर्धा किंवा 1 चमचा तुम्ही काळे तीळ चघळून खात जा। अशा प्रकारे आपल्या किचनमधले कोणकोणते घटक आपल्यासाठी उपयोगाचे आहेत किंवा याच्या सवयी लावून घेतल्या तर उपयोगी ठरतात। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।